एकूणच या सगळ्या मुद्द्यावर टीका केली जाते। वळूया पुढल्या बातमीकडे। राज्यात सध्या थंडीचा जोर वाढलाय। मुंबईकर सुद्धा गारठलेत। पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली आलाय, तर नागपूरमध्ये पारा 10.8 अंशांवर आहे। मुंबईत थंडीची तीव्रता वाढलेली आहे। पहाटे मुंबईत देखील धुक्याची चादर या ठिकाणी पाहायला मिळत असते। रविवारी मुंबईचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली घसरलेला होता। त्यामुळे मुंबईत सध्या हुडहुडी भरलेली आहे। ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत। कडाक्याची थंडी आहे। तर तिथं नागपुरातही जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये देखील तापमानाचा पारा हा 10.8 अंशांवर जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये देखील प्रचंड थंडी आहे। नागपूरकर सुद्धा सध्या थंडीनं कडकडलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता जाऊया आपण नागपूरला। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये तर पारा 10.8 अंश सेल्सिअस, नागपूरकरांना हुडहुडी भरलेली आहे आपण पाहतोय। आणि अर्थातच या सगळ्याचा फटका कुठेतरी रब्बी हंगामातल्या पिकांना होऊ शकतो, अशी देखील धास्ती आता निर्माण होतीये। ज्ञानेश्वर, अगदीच लागवीजी, आपण नागपुरासह विदर्भात जर पाहायला गेलं तर थंडीचा गाठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। उत्तरेकडून जो काही थंड वारा वाहतोय त्याचा परिणाम जे आहे ते नागपूर आणि विदर्भासह येणारे जे आहे ते थंडीमध्ये होतोय। आणि अगदीच नागपूरमध्ये जे आहे ते काल रविवारचा जे पारा आहे ते 10.8 अंश सेल्सिअस जे आहे ते नोंदवला गेला आहे। तर विदर्भातील सर्वात थंड शहर म्हणून गोंदियाची नोंद करण्यात आली आहे, कारण की गोंदिया येथे फक्त 9.6 अंश जे आहे ते पारा नोंदवला गेलेला आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर नक्कीच जे आहे ते रब्बी हंगामामधील जी काही पीक आहे, पिकाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे। कारण की सध्याची जी थंडी आहे या थंडीमध्ये कुठेतरी धूर जे आहे ते यामध्ये निर्माण झालेले आणि या धूर जे पिकांवर जे आहे ते यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता जी आहे ती एकूणच नाकारता येत नाही। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर रात्री मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडते, तर दिवसभर सुद्धा थंड वारं जे आहे ते या ठिकाणी वाहत आहे। त्यामुळे रात्रीसह दिवसभर सुद्धा नागरिकांना जे आहे ते थंडीची हुडहुडी नागपूरसह विदर्भामध्ये सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे। आणि एकूणच सध्याला जे आहे ते घरातील कूलर असेल, फ्रीज असेल, त्याचबरोबर फॅन असेल, हे सध्याला जे आहे ते बंद पडल्याच्या जमा आहे असं देखील या ठिकाणी म्हणावं लागेल। एकूणच जर पाहायला गेलं तर नागपूरसह विदर्भामध्ये सध्याची थंडी पाहता काश्मीरचा अनुभव जे आहे ते विदर्भवासियांना अनुभवायला मिळत आहे। मात्र त्यासोबतच कुठेतरी काही आजार सुद्धा जे आहे ते थंडी घेऊन येऊ शकते। त्यामुळे आरोग्य विभागाकडून जे आहे ते नागरिकांना एकूणच स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। सोबतच रब्बी हंगामाचं जे पीक आहे या पिकावर कुठे ना कुठेतरी या थंडीचा प्रभाव पडू शकतो आणि रोगराई जी आहे ते पिकांवरती पसरू शकते। त्यामुळे नक्कीच जे आहे ते पुन्हा शेतकऱ्यांवर जे शेतकरी राजा कुठेतरी या थंडीमुळे जे आहे ते चिंतेत अडकल्याचं चित्र सध्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।